आज आपण मऊ लुसलुशीत त्याचबरोबर व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे खूप जाळीदार अशी ही आंबोळी तयार करत आहोत। आणि ही आंबोळी तयार करण्याची जी पद्धत आहे ती कदाचित तुम्ही पहिल्यांदाच पाहत असाल। खूप वेगळी अशी पद्धत मी तुमच्यासोबत शेअर केलेली आहे, त्यामुळे आजची ही रेसिपी जी आहे ना खूप वेगळी अशी होणार आहे। त्याचबरोबर झटपट बनवून तयार होणारी ही आंबोळी जाळीदार होण्यासाठी पीठ परमिट करण्याची एक सिक्रेट पद्धत सांगणार आहे। त्याचबरोबर अगदी पौष्टिक अशी ही रेसिपी तयार होणार आहे। त्यासोबत छान अशी खमंग आपण ही ओल्या नारळाची चटणी बनवून तयार केलेली आहे। त्यामुळे रेसिपी नेहमीप्रमाणे आज देखील परिपूर्ण खूप साऱ्या टिप्स तुमच्यासोबत शेअर केलेली आहे, त्यामुळे रेसिपी कुठेही स्किप न करता अगदी शेवटपर्यंत नक्कीच पहा। आणि अशाच भरपूर टिप्स आहेत सोमवारपासून शनिवारपर्यंत येणाऱ्या दररोज दुपारी 12 वाजता सर्व रेसिपीज पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा। वरील व्हिडिओप्रमाणे चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा, कारण सबस्क्राईब केल्यामुळे दररोज दुपारी 12 वाजता मी ज्या सर्व रेसिपीज यूट्यूबवर पाठवत असते त्या सर्व रेसिपींचे नोटिफिकेशन हे तुमच्या मोबाईलवर येईल। नमस्कार, मी कविता, कविताच किचनमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत करते। आज आपण अगदी जाळीदार मऊ लुसलुशीत आंबोळी त्यासोबत ओल्या नारळाची चटणी कशी तयार करायची ते पाहत आहोत। त्यासाठी या ठिकाणी लहान साईजच्या वाटीच्या मापाने अगदी 1.5 वाटी इंद्रायणी तांदूळ मी रात्रभरासाठी स्वच्छ धुवून भिजत घालण्यासाठी ठेवलेला होता। आता हा तांदूळ जो आहे त्यातील सर्व पाणी आपण काढून घेतलेलं आहे। त्यानंतर आपण हा मिक्सरला दळून घेणार आहोत। हे पहा, अगदी कमीत कमी पाण्याचा वापर करून जेवढा जास्त बारीक दळून घेता येईल तेवढा जास्त बारीक मी हा दळून घेतलेला आहे। अगदी थोड्या क्वांटिटीमध्ये बनवत आहे। अगदी मध्यम आकाराच्या किती आंबोळी यामध्ये तयार होतील हे सर्वात शेवटी व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणारच आहे, जेणेकरून तुम्हाला किती क्वांटिटीमध्ये बनवायचं त्याचा अंदाज येईल। त्यानंतर त्यामधील अर्धा ते 1 चमचा एवढं पीठ घ्यायचं। हे पहा, जे दळून घेतलेलं पीठ होतं त्यापैकीच पीठ घेतलेलं आहे। त्यानंतर यामध्ये साधारणतः 1 ग्लास एवढं पाणी टाकलेलं आहे, अर्धा ते 1 ग्लास एवढं पाणी टाकलेलं आहे। त्यानंतर आपण गॅसवर ठेवलेलं आहे पातेलं आणि त्यानंतर मध्यम आचेवर आपण हे पीठ छान असं शिजवून घेणार आहोत। साधारणतः 1 ग्लासच्या आसपास एवढं पाणी टाकलेलं आहे। हे पहा, कारण आपण हे जे शिजवतो ना त्यावेळेस ते घट्टसर होतं, त्यामुळे घट्टसरच्या अंदाजानुसार तुम्ही यामध्ये पाण्याचा वापर केला तरीही चालेल। अगदी 5 मिनिटांमध्ये अगदी छान असं घट्टसर हे शिजवून तयार होत आलेलं आहे। व्यवस्थित असं शिजवून घेतल्यानंतर आपल्याला हे पूर्णपणे थंड करून घ्यायचं आहे। हे पहा, छान असं आपलं हे तांदळाचं पीठ या ठिकाणी शिजवून तयार झालेलं आहे। आता आपण हे पातेलं गॅसवरून काढून घेणार आहोत। हे पहा, जास्त वेळ लागत नाही हे शिजण्यासाठी। अवघ्या 5 ते 7 मिनिटांमध्ये हे तांदळाचं पीठ व्यवस्थित असं शिजवून तयार होतं। छान दाटसर असं झालेलं आहे। आता हे लवकर थंड व्हावं यासाठी थोडंसं थंड पाणी मी यामध्ये टाकलं, जेणेकरून ते पटकन असं थंड होईल, कारण थंड झाल्यानंतरच आपल्याला ते व्यवस्थित असं मिक्सरला दळून घेता येईल। यासाठी थंड करून घेणं खूप गरजेचं आहे। हे पहा, ते बाजूला ठेवून देऊ, तोपर्यंत आपण स्लाइस केलेलं एक डिश भरून एवढं खोबरं घेतलेलं आहे। आता एक खोबऱ्याचं जे प्रमाण आहे ना ते तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही कमी अधिक करू शकता, परंतु साधारणतः हे खोबरं मिक्सरला दळून घेतल्यानंतर 1 वाटीच्या आसपास होईल एवढं करा, कारण की आपण तांदूळ घेताना साधारणतः अगदी लहान साईजची 1.5 वाटी एवढा तांदूळ घेतलेला होता, त्यामुळे खोबरं दळून घेतल्यानंतर ते 1 वाटी होईल एवढं घेतलेलं आहे। आता खोबरं छान असं मिक्सरला थोडंसं पाणी टाकून जेवढं जास्त बारीक दळून घेता येईल तेवढं दळून घेतलेलं आहे। त्यानंतर हे खोबरं आपण यामध्ये मिक्स केलेलं आहे। हे पहा, तुम्ही बॅटरची कन्सिस्टन्सी पाहू शकता। खूप जास्त पातळ नाही किंवा खूप जास्त घट्टसर नाही, परफेक्ट अशी मध्यम आपण ठेवलेली आहे। आता त्याच मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण जे तांदळाचं पीठ शिजवून घेतलेलं आहे ते मिक्सरला आपण छान असं दळून घेणार आहोत, कारण की त्यामध्ये हलक्याशा गोळे तयार होतात आणि हे गोळे आपल्याला मोडून काढणं खूप अवघड असं जातं। त्यामुळे आपण थंड करून घेतल्यानंतर असं मिक्सरला ही प्रोसेस अगदी सोपी होती, त्यामुळे मी मिक्सरला छान असं दळून घेतलेलं आहे। हे पहा, हे पीठ अगदी छान असं एकसारखं दळून घेण्यासाठी जास्त वेळ लागत नाही, शिजवलेलं पीठ आहे। एकदा दोनदा मिक्सर फिरवलं की छान असं दळून तयार होतं। अशा पद्धतीने राहिलेलं आपण जे पीठ आहे ते या ठिकाणी दळून घेणार आहोत। हे पहा, छान असं दळून या ठिकाणी आपलं तयार झालेलं आहे। हे आपण यामध्ये टाकणार आहोत। हे पहा,
हे दळून घेताना पाणी टाकण्याची गरज नाही, अगदी थोडंसं पाणी टाकून आपण हे थंड करून घेतलेलं होतं त्यामुळे, कारण या ठिकाणी बॅटरची कन्सिस्टन्सी देखील तेवढीच महत्त्वाची आहे। आता हे सर्व व्यवस्थित असं आपण जेवढं जास्त मिक्स करून घेता येईल तेवढं एकजीव छान असं करून घेतलेलं आहे आणि दाटसर तयार झालेलं आहे। त्यानंतर अगदी पाव चमचा एवढी साखर मी यामध्ये टाकलेली होती, ती व्हिडिओ स्किप झालेली आहे। त्यानंतर जे ड्राय ईस्ट असतं ना ते साधारणतः अर्धा ते पाऊण चमचा एवढं टाकलेलं आहे आणि व्यवस्थित असं आपण हे ड्राय ईस्ट यामध्ये टाकल्यानंतर ते मिक्स करायचं। आता ड्राय ईस्ट जे आहे ना ते कोणत्याही किराणा स्टोअर्समध्ये इझिली अवेलेबल होतं, त्यामुळे तुम्ही ते ड्राय ईस्ट आणून त्याचा या ठिकाणी यूज करू शकता। हे पहा, अगदी ड्राय ईस्ट आपण यामध्ये व्यवस्थित असं मिक्स करून घेतलेलं आहे। त्यानंतर झाकण ठेवून, आता यावर झाकण ठेवून रात्रभरासाठी परमिट करण्यासाठी हे आपण असंच ठेवलेलं होतं आणि सकाळ झाल्यानंतर मी हे पीठ तुम्हाला किती छान असं जाळीदार तयार झालेलं आहे हे दाखवते। हे पहा, खूप छान असं फुगलेलं देखील आहे, त्याचबरोबर जाळीदार झालेलं आहे। त्यानंतर त्यामध्ये साधारणतः 1 चमचा एवढं मीठ टाकलेलं आहे। व्यवस्थित असं हलकंसं मीठ मिक्स करायचं, मीठ टाकल्यानंतर जास्त मिक्स करायचं नाही, त्यामधील जी जाळी आहे ती तशीच राहून द्यायची, हलक्या हाताने मिक्स करायचं। त्यानंतर डोशाचा जो तवा आहे, डोसे करण्याचा तो तवा घेतलेला आहे, मध्यम गरम करून घ्यायचा। त्यानंतर गॅसचा फ्लेम हा कमी करायचा। त्यानंतर त्यावर छान अशी लालसर रंगावर आपण ही आंबोळी भाजून घेतो। आता आंबोळीचं पीठ ज्यावेळेस आपण तव्यावर सोडतो ना त्यावेळेस ते पसरवत असताना गॅसचा फ्लेम हा मोठा ठेवू नका, पूर्णपणे मंद ठेवा, जेणेकरून त्या पिठाला जाळी पडण्यासाठी थोडासा वेळ मिळतो, छान असं जाळीदार हे पीठ तयार होतं। त्यानंतर ओल्या नारळाची चटणी करण्यासाठी अद्रक, लसूण, हिरवी मिरची, कोथिंबीर, त्यानंतर थोडीशी फुटाणा डाळ, मीठ आणि ओलं स्लाइस केलेलं खोबरं घेतलेलं आहे। थोडंसं पाणी टाकून छान असं दाटसर आपण हे मिक्सरला दळून घेतलेलं आहे। चटणीसाठीचं आपलं हे दळून या ठिकाणी तयार होत आलेलं आहे। तोपर्यंत आपण दुसरी आंबोळी देखील छान अशी आपली भाजून तयार होत आलेली आहे। या ठिकाणी 2 आंबोळी मी तुम्हाला दाखवते, फक्त एका बाजूने भाजणार आहोत, ती कशा पद्धतीने भाजून तयार झाले हे दाखवण्यासाठी तुम्हाला मी दाखवली होती दुसऱ्या बाजूने, परंतु भाजताना मी ती एकाच बाजूने भाजणार आहे आणि छान परफेक्ट अशी मंद ते मध्यम आचेवर भाजायची, मोठ्या आचेवर भाजायची नाही। तुम्ही पाहू शकता छान लुसलुशीत अशी ही आपली आंबोळी या ठिकाणी बनवून तयार झालेली आहे। चटणी देखील वाटून तयार झालेली आहे। छान अशी फोडणी देऊ, त्यासाठी कडकडीत तेल गरम केल्यानंतर त्यामध्ये मोहरी, जिरं, त्यानंतर हिरवी कोथिंबीर टाकलेली आहे। त्यानंतर तुम्ही या ठिकाणी लाल मिरची टाकू शकता, कढीपत्ता तुमच्या आवडीप्रमाणे फोडणीमध्ये तुम्ही साहित्य ॲड करू शकता। चटणी देखील छान अशी तयार आहे। त्याचबरोबर 2 आंबोळी आपण या ठिकाणी बनवून तयार केलेल्या आहे। एवढ्या पिठामध्ये साधारणतः अगदी मध्यम आकाराच्या तुम्ही एवढ्या साईजच्या जर आंबोळ्या तयार केल्या, साधारणतः 10 ते 12 एवढे आंबोळी तयार होतात। तुमचं पीठ किती छान असं फुगलेलं आहे, किती छान परमिट झालेलं आहे, त्यावर देखील हे प्रमाण कमी अधिक होऊ शकतं। छान अशी गरमागरम आंबोळी आणि चटणी आपण डिशमध्ये सर्व केलेली आहे। रेसिपी करून पहा, कशी झाली ते कमेंट बॉक्समध्ये नक्कीच कळवा। रेसिपी आवडल्यास लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा, त्याचबरोबर चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब नक्कीच करा। सबस्क्राईब केल्यामुळे अशाच भरपूर टिप्स आहेत, येणाऱ्या सर्व रेसिपीज तुम्हाला माझ्या चॅनलवर नक्कीच पाहायला मिळतील। रेसिपी आवडल्यास कमेंट नक्कीच द्या। वेळात वेळ काढून माझी रेसिपी शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद।